संवाद साधताना जो व्हिडिओ आहे त्याच्यात तुम्ही एकतर्फी संवाद सांगतायत, अण्णा बोलत नाहीयेत, तर तुमचं काय आकलन आहे नेमकं, अण्णा का बोलत नसावे? हां, खरं म्हणजे मला माझा मुद्दा अण्णांना पटवून द्यायचा होता. इट मे बी अण्णांना माहीत होतं किंवा नव्हतं, पण आय सपोज टू की मी अण्णांना प्रथम माहीत करीत आहे. मी अण्णांना बोललो असं समजा की तुम्हाला आतापर्यंत या गोष्टी माहीत नाही, पण मी सांगतोय आणि ठाम आणि तुम्हाला रेकॉर्ड सहित देतोय. पण अण्णांनी याला प्रतिसाद दिला नाही. कदाचित मला असं वाटतं की अण्णा एक वेगळ्या मूडमध्ये, भयग्रस्त अवस्थेमध्ये किंवा अण्णांना नजरकैद केलेलं असावं. कारण आम्हाला संशय या ठिकाणी आला की जेव्हा राहुल गांधींच्या नावाचा उच्चार केला आम्ही त्यावेळेला, तेव्हा त्यांचा मोबाईल बंद करण्यात आला. मला अशी अपेक्षा होती, अण्णा तुम्ही परवाच म्हटलं होतं फडणवीस चांगलं काम करीत आहे. जर तुम्हाला कळतं की फडणवीस चांगलं काम करीत आहे, मग तुम्हाला हे पण कळलं पाहिजे की राहुल गांधी चांगलं काम करीत आहे. तुम्हाला हे पण कळलं पाहिजे नरेंद्र मोदी चुकीचं काम करीत आहे, असं माझं म्हणणं होतं. तर मला असं वाटतं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की अण्णा गुमसुम क्यों. म्हणून मला त्याचा संशय येतो की अण्णा आता कदाचित भाजपच्या नजरकैदेत असावं. ज्याप्रमाणे तुमचे उपराष्ट्रपती माजी धनगड साहेब तसेच आम्हाला अण्णांची स्थिती आढळली आणि म्हणून अण्णांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला. इव्हन मी हे सांगितलं, जर समजा तुमची शारीरिक आणि मानसिक अवस्था ठीक नसेल, तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसा, आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही करतो काय करायचं ते. पण लोकशाही वाचवायची अण्णा. देश हा फक्त तुमचा नाही आहे, देश माझा बी आहे, देश यांचा बी आहे. आणि तो वाचवायचा देश मोदीचा नाही आहे, देश गांधीचा नाही आहे. तुम्हाला लोकशाही वाचवायची आहे. मोदी देशाचे मालक नाही, राहुल गांधी मालक नाही, इलेक्शन कमिशन मालक नाही, राष्ट्रपती मुर्मू मालक नाही आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियासुद्धा मालक नाही. मालक आम्ही जनता आहोत. बाबा काय सांगाल, अण्णा हजारेंची तुम्ही भेट घेऊन आलेला आहात, नक्की काय विषय होता त्या ठिकाणी, काय तुम्हाला अनुभव आला? आता राहुल गांधींनी जो काही मतदार यादीमध्ये घोटाळा पकडलेला आहे मतचोरीचा, आणि ते डॉक्युमेंटरी आहे, तर खूप चांगलं आंदोलन राहुल गांधींनी उभं केलेलं आहे बिहारमध्ये, यूपीमध्ये, आणि रिस्पॉन्स छान मिळतो आहे. तर काही लोकांनी अण्णा हजारेवर अशा टीका केल्या, कॉमेंट्स केल्या की अण्णा हजारे झोपलेच का, भाजपचे RSS एजंट आहेत का. मला खूप वाईट वाटलं. कारण होतं की मी अण्णांच्या आंदोलनामध्ये 2011 पासून सहभागी आहे आणि मी दरवर्षी 2 वेळा अण्णांकडे भेटीला जात असतो. तर मला असं वाटलं एकदा अण्णांकडे जाऊन आपण खात्री करून घ्यावी, आणि म्हणून मी काल अण्णांकडे पोहोचलो 10:30 वाजता, आणि अण्णांची आमची एक चांगली भेट झाली अर्धा-पाऊण तास. त्यावेळेला माझ्यासोबत मला कॅरी करणारे आणि भेट नक्की करणारे नगरचे ॲडव्होकेट शिवाजीराव डमाले होते, रिटायर्ड कमांडिंग ऑफिसर. तर आम्ही एक पत्र अण्णांना दिलं आणि त्या पत्रामध्ये नमूद मुद्दे होते. अण्णा वाचत नाही तोपर्यंत आम्ही चर्चा सुरू केली की अण्णासाहेब, तुम्ही 2011 ते 14पर्यंत छानपैकी आंदोलन केलं, आम्हाला आवडलं लोकपाल विधेयकसाठी, आणि तुमचं ऐकून मनमोहन सिंग सरकारने लोकसभा अधिवेशन बोलवलं, हे तुमचं यश आहे. जरी लोकपाल विधेयक पारित झालं नसलं तरीसुद्धा. पण आज राहुल गांधींनी या मतदार याद्यांमध्ये महाराष्ट्र, बिहार आणि UP याच्यामध्ये मतचोरी पकडलेली आहे आणि डॉक्युमेंटरी आहे. आणि ती डॉक्युमेंटरी अशी आहे की एका माणसाला 50 मुलं दाखवलेली आणि त्याची यादी बनवली मतदारामध्ये, आणि ॲक्च्युअली त्या माणसाला 2च मुलं आहेत. एका 10x10च्या रूममध्ये 60 लोकांचे ॲड्रेस दिलेले आहेत की ज्या रूममध्ये 2च लोक राहू शकतात. काही लोक जे असे देवेंद्र यादवने हे केले की जी माणसं जिवंत आहेत पण त्यांना मतदार यादीमध्ये मृत दाखवून त्यांचं नाव रद्द केलेलं आहे. काही लोक असे आहेत जे मृत आहेत आणि त्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत. जर समजा असे सगळे पुरावे इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार यांच्याकडे पुटअप केलेले आहेत, तरी ज्ञानेश कुमार त्याची दखल न घेता टाळाटाळ करतात, आण्याकानी करतात आणि राहुल गांधींची अडवणूक करतात. चुकीचं आहे. राहुल गांधी हा देशाचा राजकीय नेता आहे आणि ज्ञानेश कुमार हा पेड सर्वंट आहे. त्याला इमानदारीने काम केलं पाहिजे, आणि जर तो समजा असं काम करत नसेल त्याला बरखास्त केलं पाहिजे, ही माझी खरी मागणी आहे. आणि राहुल गांधीने हाच रेटा लावून ठेवलेला आहे. आणि म्हणून आम्ही अण्णा हजारेंना या सगळ्या गोष्टी सांगितल्या की अण्णाजी, तुम्ही आता शांत बसू नका, तुम्ही समाजसेवक आहात, तुम्हाला जनहितासाठी तुम्ही म्हणता मी 8 कायदे बनवले, तुम्हाला लोकपालचं विधेयक पाहिजे होतं, तुम्ही आंदोलन केलं. जर तुम्ही त्यावेळेला भाजपने RSS आणि अरविंद केजरीवालांना साथ दिली, मग आता बी राहुल गांधींना साथ दिली पाहिजे. कारण राहुल गांधीसुद्धा आमचा नेता आहे, राहुल गांधीसुद्धा आमचा नेता आहे आणि ते सांगतात ते खरं आहे. तर त्यावेळेला अण्णा त्यांनी सगळं ऐकून घेतलं. मी अण्णांना मुद्दाम बोललो, अण्णा फक्त ऐकून घेऊ नका, तुम्ही फक्त ऐकून घेऊ नका, कारण तुमच्यावर आज दोष येतोय की तुम्ही भाजपचे आणि RSSचे एजंट आहेत. हा कलंक तुम्हाला पुसून काढावा लागेल. आणि तुमच्या मनात जर भय असेल तर आम्हाला सांगा,
महात्मा गांधी मरेपर्यंत लढले, जयप्रकाश नारायण मरेपर्यंत लढले, मग तुम्ही काय घाबरतात? नाही, तुम्ही आत्ता मैदानात आलं पाहिजे. मी सगळा असा आग्रह केला अण्णांना, पण अण्णांनी हू की चूक केलं नाही. म्हणे मी वाचतो, बघतो आणि नंतर बोलतो. इथपर्यंत माझी एक मुलाखत झाली. त्यानंतर ॲडव्होकेट शिवाजीराव ढमाले पण बोलले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आम्ही राहुल गांधींचं नाव काढलं तर अण्णांचे जे रक्षक पोलीस होते त्यांनी आमचा जो फोटोग्राफर होता राकेश वाघ त्याचा मोबाईल हिसकून घेतला आणि त्याची फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग बंद केली. आणि शिवाय आमची जी काही व्हिडिओ शूटिंग झालेली होती ती पण डिलीट करून टाकली. म्हणजे मला असं वाटतं जर अण्णा एकेकाळी 2011-12मध्ये दिल्लीच्या रामलीला मैदानमध्ये 11 दिवस बसले होते उपोषणाला, असे अनेक वेळा उपोषणाला बसले अण्णा, मग आज तुम्ही जे बोलतात, मी जे बोलतो हे व्हायरल करायला काय हरकत आहे? काय भीती आहे तुम्हाला? म्हणून मी असा जाब विचारला. याचं रेकॉर्डिंग त्यांनी दिलं नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघाल्यानंतर सुद्धा आम्ही अण्णांच्या गेटवर एक हिंदीमध्ये वर्षण केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महोदया, तुमची जबाबदारी आहे. तुम्ही या देशाचे पहिले नागरिक आहात आणि मी दुसरा नागरिक आहे. आम्ही तुमच्याकडे अपील करतो की तुम्हाला इथं सुमोटो ॲक्शन घ्यावी लागेल. व्हाय आय शुड कंप्लेन टू यू हिअर नाऊ? यू शुड टेक द ॲक्शन इमिजिएटली अगेन्स्ट नरेंद्र मोदी. काय सांगाल, अण्णा हजारेंची तुम्ही भेट घेऊन आलेला आहात, नक्की काय विषय होता, त्या ठिकाणी काय तुम्हाला अनुभव आला? आता राहुल गांधींनी जो काही मतदार यादीमध्ये घोटाळा पकडलेला आहे मतचोरीचा आणि ते डॉक्युमेंटरी आहे, तर खूप चांगलं आंदोलन राहुल गांधींनी उभं केलेलं आहे बिहारमध्ये, यूपीमध्ये, आणि रिस्पॉन्स छान मिळतो आहे. तर काही लोकांनी अण्णा हजारेवर असे टीका केल्या, कॉमेंट्स केल्या की अण्णा हजारे झोपलेच का, भाजपचे RSS एजंट आहेत का? मला खूप वाईट वाटलं. कारण होतं की मी अण्णांच्या आंदोलनामध्ये 2011पासून सहभागी आहे आणि मी दरवर्षी 2 वेळा अण्णांकडे भेटीला जात असतो. तर मला असं वाटलं एकदा अण्णांकडे जाऊन आपण खात्री करून घ्यावी, आणि म्हणून मी काल अण्णांकडे पोहोचलो 10:30 वाजता आणि अण्णांची आमची एक चांगली भेट झाली अर्धा-पाऊण तास. त्यावेळेला माझ्यासोबत मला कॅरी करणारे आणि भेट नक्की करणारे नगरचे ॲडव्होकेट शिवाजीराव ढमाले होते, रिटायर्ड कमांडिंग ऑफिसर. तर आम्ही एक पत्र अण्णांना दिलं आणि त्या पत्रामध्ये नमूद मुद्दे होते. अण्णा वाचत नाही तोपर्यंत आम्ही चर्चा सुरू केली की अण्णासाहेब, तुम्ही 2011 ते 14पर्यंत छानपैकी आंदोलन केलं, आम्हाला आवडलं लोकपाल विधेयकसाठी, आणि तुमचं ऐकून मनमोहन सिंग सरकारने लोकसभा अधिवेशन बोलवलं, हे तुमचं यश आहे. जरी लोकपाल विधेयक पारित झालं नसलं तरीसुद्धा. पण आज राहुल गांधींनी या मतदार याद्यांमध्ये महाराष्ट्र, बिहार आणि UP याच्यामध्ये मतचोरी पकडलेली आहे आणि डॉक्युमेंटरी आहे. आणि ती डॉक्युमेंटरी अशी आहे की एका माणसाला 50 मुलं दाखवलेली आणि त्याची यादी बनवली मतदारामध्ये, आणि त्या ॲक्च्युअली त्या माणसाला 2च मुलं आहेत. एका 10x10च्या रूममध्ये 60 लोकांचे ॲड्रेस दिले आहेत की ज्या रूममध्ये 2च लोक राहू शकतात. काही लोक जे असे देवेंद्र यादवने हे केले की जी माणसं जिवंत आहेत पण त्यांना मतदार यादीमध्ये मृत दाखवून त्यांचं नाव रद्द केलेलं आहे. काही लोक असे आहेत जे मृत आहेत आणि त्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत. जर समजा असे सगळे पुरावे इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार यांच्याकडे पुटअप केलेले आहेत, तरी ज्ञानेश कुमार त्याची दखल न घेता टाळाटाळ करतात, आण्याकानी करतात आणि राहुल गांधींची अडवणूक करतात. चुकीचं आहे. राहुल गांधी हा देशाचा राजकीय नेता आहे आणि ज्ञानेश कुमार हा पेड सर्वंट आहे. त्याला इमानदारीने काम केलं पाहिजे, आणि जर तो समजा असं काम करत नसेल त्याला बरखास्त केलं पाहिजे, ही माझी खरी मागणी आहे. आणि राहुल गांधीने हाच रेटा लावून ठेवलेला आहे. आणि म्हणून आम्ही अण्णा हजारेंना या सगळ्या गोष्टी सांगितल्या की अण्णाजी, तुम्ही आता शांत बसू नका, तुम्ही समाजसेवक आहात, तुम्हाला जनहितासाठी तुम्ही म्हणता मी 8 कायदे बनवले, तुम्हाला लोकपालचं विधेयक पाहिजे होतं, तुम्ही आंदोलन केलं. जर तुम्ही त्यावेळेला भाजपने RSS आणि अरविंद केजरीवालांना साथ दिली, मग आता बी राहुल गांधींना साथ दिली पाहिजे. कारण राहुल गांधीसुद्धा आमचा नेता आहे, राहुल गांधीसुद्धा आमचा नेता आहे आणि ते सांगतात ते खरं आहे. तर त्यावेळेला अण्णा त्यांनी सगळं ऐकून घेतलं. मी अण्णांना मुद्दाम बोललो, अण्णा फक्त ऐकून घेऊ नका, तुम्ही फक्त ऐकून घेऊ नका, कारण तुमच्यावर आज दोष येतो आहे की तुम्ही भाजपचे RSSचे एजंट आहेत. हा कलंक तुम्हाला पुसून काढावा लागेल. आणि तुमच्या मनात जर भय असेल तर आम्हाला सांगा. महात्मा गांधी मरेपर्यंत लढले, जयप्रकाश नारायण मरेपर्यंत लढले, मग तुम्ही काय घाबरतात? नाही, तुम्ही आत्ता मैदानात आलं पाहिजे. मी सगळा असा आग्रह केला अण्णांना, पण अण्णांनी हू की चूक केलं नाही. म्हणे मी वाचतो, बघतो आणि नंतर बोलतो. इथपर्यंत माझी एक मुलाखत झाली. त्यानंतर ॲडव्होकेट शिवाजीराव ढमाले पण बोलले.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आम्ही राहुल गांधींचं नाव काढलं तर अण्णांचे जे रक्षक पोलीस होते त्यांनी आमचा जो फोटोग्राफर होता राकेश वाघ त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याची फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग बंद केली आणि शिवाय आमची जी काही व्हिडिओ शूटिंग झालेली होती ती पण डिलीट करून टाकली. म्हणजे मला असं वाटतं जर अण्णा एकेकाळी 2011-12मध्ये दिल्लीच्या रामलीला मैदानमध्ये 11 दिवस बसले होते उपोषणाला, असे अनेक वेळा उपोषणाला बसले अण्णा, मग आज तुम्ही जे बोलतात मी जे बोलतो हे व्हायरल करायला काय हरकत आहे? काय भीती आहे तुम्हाला? म्हणून मी असा जाब विचारला, याचं रेकॉर्डिंग त्यांनी दिलं नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघाल्यानंतर सुद्धा आम्ही अण्णांच्या गेटवर एक हिंदीमध्ये वर्षन केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महोदया, तुमची जबाबदारी आहे, तुम्ही या देशाचे पहिले नागरिक आहात आणि मी दुसरा नागरिक आहे. आम्ही तुमच्याकडे अपील करतो की तुम्हाला इथं सुमोटो ॲक्शन घ्यावी लागेल. व्हाय आय शुड कंप्लेन टू यू हिअर नाऊ? यू शुड टेक द ॲक्शन इमिजिएटली अगेन्स्ट द नरेंद्र मोदी and against the Gyanesh Kumar. You dismiss that Mr. Gyanesh Kumar. He is the paid servant and he is doing wrong for my democracy. असं आम्ही अपील केलं. आणि त्याचप्रमाणे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया ज्यांना म्हणतात आपण, आपले विदर्भाचे साहेब आहेत, त्यांना पण मी अपील केलं, साहेब तुमच्याकडे अशी केस कोणी आणेल आणि तुम्ही खटला दाखल कराल आणि तुम्ही चर्चा कराल हे एक्सपेक्टेड नाही. जेव्हा देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे त्यावेळेला तुम्हाला सुमोटो दखल घेणं आवश्यक आहे असं आमचं म्हणणं आहे. काका,